म्हणजे हे श्वान प्रेमी आहेच नाही, जे लोक घरातल्यांना पाळतात आणि बाहेरच्यांना मारतात वगैरे असं काही गोष्टी करतात. हे निस्वार्थ प्रेम आहे. पहिले शॉप टाकला मी 31 डिसेंबर पर्यंत, मी घरी आणि स्वतःला आणि देवाला शपथ दिलेली, मी 31 डिसेंबर पर्यंत एक. आणि काय माहिती का, लोकांचा ना सगळ्यात मोठा गैरसमज आहे की जे तुम्हाला छोटे छोटे जे बिझनेस वाटतात ना, त्याच्यात पैसा नाहीये किंवा त्याच्यात हे नाहीये. कसं आहे, कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे. कंपनीवरचं कसं असतं, तुम्ही सर्व्हिस चांगली दिली ना, मी याच व्यवसायाचं नाही बोलत, कुठलाही व्यवसाय तुम्ही सांगा, सर्व्हिस दिली ना, सर्व्हिस, विश्वास, मी खरंच सांगतो, काही लोकांचं सोडलं तर पैसे हा खूप लास्टचा पॉइंट येतो व्यवसायामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कल्याणमध्ये. कल्याणमध्ये सुप्रसिद्ध मिस्टर डॉग कोड, जे पाळीव प्राण्याचे विक्रेते आहेत, हार्दिक दादा चौधरी यांच्याशी आज आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत आणि त्यांच्याशी छोटीशी आपली मुलाखत घेणार आहोत. तर चला तर आपण त्यांच्याकडे वळूया आणि त्यांचे संवाद साधूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर दादा, मला सुरुवातीला आपल्या प्रेक्षकातून तुमचा परिचय, शिक्षण, गाव याबद्दल सांगा. नमस्कार, माझं नाव हार्दिक शिरीष चौधरी, मी राहायला कल्याणला. वय आता 23 आहे, आता 23 रनिंग आहे मला. माझं गेल्या 1-1.5 वर्षामध्येच माझं बॅचलर्स कम्प्लीट झालेलं आहे. मी पहिले माझं बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन फील्ड येते, म्हणजे हॉस्पिटल जे पूर्ण मॅनेजमेंट असतं ते आमच्याकडे असतं. तर त्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. मी 11-12 सायन्सला होतो आणि मग मी BBA केलं माझं, आणि पुरताच आता माझं हे आता स्टार्ट झालंय. दादा, आपलं मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव तसं वडिलांचं म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर थाळनेर म्हणून गाव आहे तिथलं. आईचं माझं जळगाव. पण गेल्या आमच्या 3 पिढ्या कल्याणमध्येच आहेत. आमच्या कल्याणमध्ये अजून याच्या व्यतिरिक्त पण व्यवसाय आहेत. माझ्या चुलत भावांचे वगैरे सगळ्यांचे आमचे व्यवसायामध्येच आहोत आम्ही आता जास्तीत जास्त. तर त्यामुळे आमचं मुक्काम म्हणजे पहिल्यापासून आमचं गाव आता कल्याणच आहे. दादा, मुळात आपण हा व्यवसाय केव्हा सुरू केला आणि तुम्हाला काय वाटलं आपण हा व्यवसाय सुरू करावा? तर कसं झालं होतं, 2017 साली माझी नुकतीच 10वी झाली होती. तर तेव्हा झालं असं की मी म्हणजे जिकडे काही जाऊ, जिकडे मला डॉग, काही कुठलाही प्राणी मला दिसायचा, तर तेव्हा काय होऊन जायचं की मी म्हणजे आकर्षित व्हायचो मी त्याच्याकडे बघून, की बाबा हे काय आहे नेमकं. मला त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, की त्याला पकडायला झालं, की बाबा त्याचा पट्टा पकडू, की त्याच्या शॉपमध्ये जाऊन व्हिजिट करू लोकांच्या, असं. तर तेव्हापासून माझी आवड निर्माण होत गेली आणि व्यवसायामध्ये रूपांतर याच्याने झालं की हळूहळू करून लोक मला विचारायला लागले की बाबा, अरे असा असा डॉग घ्यायचा, तर तुला माहिती का कुठे मिळतो, बरोबर, तर अशी अशी जात घ्यायची. तर मी रिसर्च करत गेलो त्यामध्ये, आणि 2019 ते 20 पासून मी एक प्रॉपर ऑनलाईन थ्रू मी कस्टमर्स माझे जोडत गेलो. पहिले माझं ऑलरेडी एक चॅनल होतं, जे 22,000 फॉलोअर्स माझे त्याच्यावर होते, पण ते लॉकडाऊन मध्ये हॅक झालं. पण मी हार नाही मानली. मी माझा परत मिस्टर डॉग कोड म्हणून माझं चॅनल उघडलं. हळूहळू करत मग व्यवसायात रूपांतर झालं याचं, आणि लोकांचा विश्वास वाढला. मेन म्हणजे लोकांचा विश्वास घेतला. त्यांच्या पहिले बिलकुल आयडिया नव्हती. पहिले म्हणजे लॉस, त्याच्यानंतर रात्रीची झोप नाही, थोडंसं काही झालं की मला लगेच झोप नसायची, काय नसायचं, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तशी मराठी मुलं जर आपले व्यवसायात उतरली तर त्यांना लॉसची भीती असते. बरोबर, ती भीती बाजूला ठेवून या व्यवसायात, फक्त भीती बाजूला ठेवून लॉस सहन करून लॉस मी आजही लॉस सहन करतो. असं नाहीये तुम्हाला असं वाटेल की व्यवसाय एकदम निवांत असतो वगैरे, असं काही नाहीये. माझ्या डॉग्स शॉपचंच काम होतं, तर मी आता रात्री 1:30-2 ला झोपलोय, 4 वाजता उठलोय. मला आता ही मुलाखत झाल्यावर परत नाशिकला निघायचंय डॉग द्यायला. आपले कस्टमर दिसले त्यांच्यासाठी, म्हणजे पॅक असतं, असं काही निवांत काम नाहीये. असं आहे. दादा, जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू करत होता तेव्हा तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या होत्या का? अहो, व्यवसाय हा मी तुम्हाला खरंच सांगतो, शेवटच्या श्वासापर्यंत कोणी सांगितलं ना माझा व्यवसाय सेट झालाय, तर ते 100% खोटं आहे. असं सेट झालेला व्यवसायच नसतो, किंवा जो म्हणतो ना माझा व्यवसाय सेट झाला, तो व्यवसायासाठी बनलेलाच नाही मुळात. तर कसं असतं, व्यवसायामध्ये ना स्टार्टिंग पासून तुम्हाला भीती वाटत असते फक्त, की बाबा हे काय होईल वगैरे असं. पण त्याच्या पलीकडे जो माणूस उडी मारून जी रिस्क घेतो, जी म्हणजे बाबा नाही, जे होईल ते होईल, बघू आपण, तो जे करतो ना, तो इथे फ्रंटलाईनला शॉप, त्याचा सेटअप जे काय असतो तिकडे दिसतो. असं आहे. आणि भीती तर भयंकर भीती वाटली होती.
मेन म्हणजे सपोर्ट वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहे नसतात स्टार्टिंगला प्रत्येकाला, पण ते तुमच्या जिद्दीवर असतं शेवटी असं. म्हणजे एकंदरीत जो कोणी रिस्क घेईल तो व्यवसाय टिकेल. रिस्क पेक्षा तुमचे नशीब पण काम करतं बरं का, थोडंसं तुमचं नशीब वगैरे पण मेन आहे आणि तुमची नियत, तुमची व्यवसायाप्रती नियत तुमची चांगली पाहिजे. तुम्ही म्हणाल मी फक्त पैसा ओढेल असं नसतं. बस काही वेळेला तुम्हाला लॉस सहन करणे, तुम्हाला कस्टमरला फ्री गोष्टी देणे, बऱ्याच अशा. जर समजा तुमच्या देखरेखीत असताना एखाद्या पाळीव प्राण्याला काही आजार झाला किंवा त्याला कुठला आजार होतोय आणि तुम्हाला कळतोय, मग तुम्ही त्याची काळजी कशी घेता? आता एक थोडं यामध्ये आपण थोडं जर का खोल गेलो या विषयामध्ये, तर जे श्वान आहेत, जे डॉग्स आपण म्हणतो, तर त्यांना मेजरली आजार होणारा म्हणजे गॅस्ट्रो जर का डॉगला झाला ना तर वाचायचे चान्सेस कमी असतात. आम्ही आमच्या क्लायंटला वारंवार सांगत असतो, वारंवार, की तुम्ही डॉग इथून नेला त्याची गॅरंटी आम्ही घेतो, पण तुम्ही त्याला काय खायला देतात, बऱ्याच अशा गोष्टी असतात. तर तो जर का आजार झाला तर तरी आपण त्यांना गाईड करतो कसं काय द्यायचं वगैरे. समजा शॉपमध्येच कुठला आजार आला असेल, आता काय होतं बरेचदा डॉग बोर्डिंगला येतात. बोर्डिंग म्हणजे आपल्या मुंबई पुण्या साईडला लोकांना जॉबला जाण्याची, म्हणजे जॉबला जातात लोक, तर ते डॉगला एका स्पेसिफिक एक जागेवर ठेवतात, तर त्याला डॉग बोर्डिंग असं म्हणतात. तर डॉग्स आपण इकडे ठेवतो कस्टमरशी. आता तुम्ही थोडं 2-3 तासांनी याल तर पूर्ण डॉग्सने आपलं शॉप भरलेलं असतं, कस्टमरचे डॉग्स असतात ते पूर्ण शॉप भरलेलं असतं. तर या डॉग्समुळे आपल्या पिल्लांना किंवा कस्टमरच्या डॉगला सुद्धा आजार पसरतात. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं त्यांच्यामध्ये गोचिड होते, गॅस्ट्रो होतो, पार्बो होतो, तर त्यांना वेगवेगळे सोल्युशन्स आहे. जेवढं माझ्याकडून जमतं की जेवढे मायनरली आजार किंवा आता समजा काही म्हणजे थोडं तरी टक्के मी आता शिकलोय त्याच्यातलं, कसलं काय मेडिसिन वगैरे द्यायचं, जे माझ्या पलीकडे जात्या गोष्टी, तर माझ्या कल्याणमधले डॉक्टर्स आहेत, अमोल सुरदेव वगैरे, यांनी मला नियमितपणे, वामन बांगर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांनी मला नियमितपणे सांगत आले वारंवार की असं या गोष्टी त्या गोष्टी असतात. तर शिकत गेलो आणि मग आजारपण वगैरे काय, आता ते शेवटी जीव आहे, त्यामुळे आजारपण येणारच आणि मग आपण त्याला टॅकल करतो बरोबर असं. दादा तुम्ही एवढी या डॉगची काळजी घेता, पण त्यानंतर एखादा नवीन ओनर त्याला घ्यायला येतो, तर त्याला त्याच्याकडे देताना तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला मी अगदी एकदम खरं सांगतो, लोकांना वाटेल की हा व्यवसाय आहे, या लोकांना फिलिंग्स नसतात जेव्हा देताना वगैरे, अशातला काहीच भाग नाहीये. तुम्हाला मी खरंच सांगतो, बॅक कॅमेराला माझा स्टाफ उभा आहे. लिटरली 10-10 दिवसाच्या वर जर का डॉग, किंवा म्हणजे समजा 1-2 दिवस जरी राहिला ना, तो डॉग त्या स्टाफला बघून, आता 2 ते 3 दिवस कोणी फक्त सुट्टी घेतली ना स्टाफ मधून, तर कुठलाही डॉग असू द्या त्यांना बघून ते ओरडणार. तर त्यांना जशी काय म्हणू शकतो आपण, प्रेम आहे ना माझ्या स्टाफच्या रिलेटेड किंवा कोणत्याही व्यक्तीच्या रिलेटेड, तसं लोकांना सुद्धा असतं. तर आम्हाला जास्त दिवस कुठला डॉग राहिला ना आमच्याकडे, डॉबरमॅन वगैरे असे बरेच आता राहतात, बरेच जाती असतात याच्यामध्ये, तर कुठला राहिला तर आमचा बराच जीव लागतो. त्यामुळे आम्ही पुढचे 3 ते 4 दिवस आम्ही त्याची खात्री घेतो की तो त्यांच्याकडे नीट आहे, आणि त्याच्या पलीकडे म्हणजे असं की बाबा तो चांगल्याच घरी चाललाय, त्यामुळे आम्ही निश्चिंत असतो. दादा तुमच्या व्यवसायाला घेऊन तुमच्या मित्र परिवारात का तुमच्या घरच्यांमध्ये कोणी तुमच्या आयुष्यात दाखवलं होतं का नेमकी हा करू शकेल की नाही? तुम्हाला सांगू, आता खरं म्हणजे सांगितलं ना माझ्या आई वडिलांना पण वाईट वाटेल, त्यांना असं हर्ट होईल, पण आता सांगतोच, कारण ते आता माझ्या मित्रासारखेच आहेत दोघं पण, आई पण माझी आणि वडील पण. तर स्टार्टिंगला एवढा अपोज होता ना, एवढा अपोज, तुम्हाला मी प्रोफेशन सांगतो. माझी आई शिक्षिका आहे, माझे वडील कल्याणमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे पूर्ण कन्स्ट्रक्शन साईट मध्ये. माझी सख्खी बहीण ती डॉक्टर आहे, ती युके ला असते, ती डॉक्टर आहे. तर अशा सगळ्या फॅमिलीच्या जॉब रिलेटेड सगळे आहेत, आणि मी व्यवसायामध्ये हे होणं, आणि काय माहितीये का, लोकांचा ना सगळ्यात मोठा गैरसमज आहे की जे तुम्हाला छोटे छोटे जे बिझनेस वाटतात ना, त्याच्यात पैसा नाहीये किंवा त्याच्यात हे नाहीये. कसं आहे, कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे, कम्प्लिटली तुमच्या प्रत्येक म्हणजे माणूस टू माणूस ते डिपेंड करतं, तुम्ही तो व्यवसाय कशा पर्याने बघतात. तुम्ही जर का टेक्नॉलॉजी सोडून जर का धंद्यात पडलात ना, तर तुम्हाला सांगतो 1-2 महिन्यामध्ये बाहेर पडाल. ठीक आहे, मला एवढा अपोज होता घरून, एवढा अपोज होता, एवढा की मी लपून 3 ते 4 वर्ष काम केले, लपून. म्हणजे घरी सांगायचो मी खाली जाऊन आलो आणि मी कुठल्या तरी कस्टमरचा डॉग देऊन यायचो. मी घरी सांगायचो की मी मित्रांसोबत चाललोय, किंवा घरचे मी अक्षरशः, आज माझ्या घरी माहित नसेल ही गोष्ट, घरचे झोपले रात्री की मी कस्टमरला डॉग देऊन रिटर्न येऊन सकाळी 6 वाजता घरी येऊन झोपायचो. मग त्या मोठ्या मोठ्या सिटीज का असे ना, आता कसं आहे, तुमचा मित्र समजा नाशिकचा आहे, त्याला डॉग पाहिजे, तर मी कल्याणमधून घरचे झोपले की निघायचो. अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही, मी काय कोणाला प्रोत्साहित करत नाहीये यासाठी, माझी स्वतःची एक तुम्हाला स्टोरी सांगतोय. तर मी लिटरली घरचे झोपले की नाशिकला वगैरे कुठे XYZ त्या जागेवर निघायचो,
सकाळी घरचे उठायच्या आधी मी घरी हजर असायचो. मी असा व्यवसाय केलाय. मग हळूहळू करत करत मी फक्त म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मी एकाच व्यक्तीला 1 ते 2 व्यक्तीला फक्त माझा म्हणजे सगळं डेडिकेट करतो. माझे 2 सगळ्यात पहिले म्हणजे माझा भाऊ, ज्याचं नाव आहे पियुष चौधरी. कल्याणमध्ये त्याच्या 3 जिम आहेत, जो स्वतः चालवतो. त्याचं पण असंच होतं, त्याला बिलकुल सपोर्ट नव्हता. आम्हाला दोघांना पूर्ण घरामध्ये सांगितलं होतं की तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही, तुम्ही कुठेतरी एकदम छोटा काहीतरी करणार आहे आणि तुम्ही सेटल होऊन जाणार आहे. आज आम्ही दोघंच घरामध्ये असे आहोत की जे व्यवसाय करतोय आणि 1% तरी आमचं कल्याणमध्ये नाव आहे की बाबा हा हे दोघं भाऊ आहेत, यांचं नीट जमतं, हे दोघं एकमेकांना सपोर्ट करतात. तर त्याचा माझ्या व्यवसायामागे एवढा मोठा पाठिंबा आहे की जिकडे मला कोणीच सपोर्ट नव्हतं केलं तेव्हा त्यांनी मला सपोर्ट केलंय. म्हणजे आर्थिक मदत असो, कारण तो नक्कीच माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, तर माझी आर्थिक मदत असो किंवा कुठलंही तू कर मी आहे, तू कर मी आहे एवढं. दुसरं म्हणजे माझी बहीण, जी आईवडिलांपासून लपून मला सांगायची की तू कर मी आहे, तू काही टेन्शन घेऊ नको असं. कारण आई वडिलांचं ना एक जनरेशन असतं, ठीक आहे, तर त्या जनरेशन मध्ये त्या गोष्टी असतात. प्रत्येक आई वडिलांना हेच पाहिजे की त्यांचा मुलगा त्यांनी मेहनत जास्त नको करावी पण तो सुखी राहावा. त्यांच्या दृष्टिकोनातून काही चुकीचं नाहीये, ते अगदी बरोबर आहेत, त्यांचं काही चुकलेलं नाहीये. तर पण काय असतं, आपली एक जिद्द पाहिजे, आपली काम करण्याची किंवा कसलीही जिद्द पाहिजे, ठीक आहे. आणि दुसरे म्हणजे माझे 2 ते 3 मित्र, त्यांचे आता थोडेच नावं घेतो. एक म्हणजे कुणाल भामरे, जो एक चांगला व्यक्तिमत्व आणि त्याचा मोठा व्यवसाय कल्याणमध्ये, आणि एक म्हणजे ओमकार डावरे म्हणून. या लोकांनी मला एकाने जागा दिली, एकाने शारीरिक मदत केली की बाबा चल इकडे हे करू ते करू, एकाने आर्थिक मदत केली. तर असं तुमचा मित्रपरिवार जर का चांगला असेल, तुम्हाला प्रोत्साहित करणारा असेल, तरच तुम्ही पुढे जाऊ शकतात. किंवा माझ्या मते तरी एक थोडा तरी हातभार त्यांचा असतो तुमच्या याच्यामध्ये असं. तर अशा परीने मग हळूहळू करत मग शेवटी एक दीड ते 2 वर्ष झाले आज शॉप आहे आपलं. घरी सांगितलं मला असं शॉप टाकायचंय, माझ्यावर फक्त तुम्ही विश्वास दाखवा, मी करून दाखवेल. नाही केलं तर तुम्ही म्हणाल ते पुढच्या दिवशी मी ते करायला तयार आहे. माझा फक्त एक शेवटचा विश्वास दाखवा. मी घरून काहीच आर्थिक मदत केली नाहीये, फक्त या शॉपचं डिपॉझिट माझ्या घरच्यांनी भरलेलं आहे. बाकी यातला छोट्यातला छोटा प्रोडक्ट हा माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या कमाईचा गेल्या मागच्या 4 वर्षामधला असं. आणि स्वतःहून स्वतःच सांगत नाही, पण पहिल्या महिन्यापासून मी भाडं जे ते माझ्या धंद्यातून भरलेलं आहे आणि कुठूनही मी स्वतःमधून वगैरे असे पैसे टाकलेले नाहीये. मी माझ्या धंद्यातूनच दिवस रात्र मेहनत करून सगळं मी केलेलं आहे. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही ते म्हणतात ना की एक डायलॉग असतो की 6 महिना गायब हो जाओ, 3 महिना इंस्टाग्राम से सोशल मीडिया से गायब हो जाओ, किंवा कसं की 3 महिना 6 महिना तुम लोगों से दोस्तों से दूर हो जाओ. मी अक्षरशः ते मागच्या वर्षी मी केलंय ते. जून मध्ये मे मध्ये शॉप टाकला. मी 31 डिसेंबर पर्यंत मी घरी आणि स्वतःला आणि देवाला शपथ दिलेली, मी 31 डिसेंबर पर्यंत एक दिवस सुद्धा शॉप बंद ठेवणार नाहीये. मी 12 तास इकडे राहील आणि मी मित्रपरिवार सोडून देईल, मी फंक्शन सोडून देईल. घरी गणपतीची पूजा चालू होती, मी इकडे शॉप उघडून बसलेलो. घरी लक्ष्मीपूजनची पूजा होती, मी शॉपवर बसलेलो. मी 6 महिने स्वतःला दिले की नाही मी करून दाखवेल. पहिले 4 महिने तर माझ्याकडे कोणी स्टाफ नव्हता, कोणी हातभार लावायला नव्हता. क्लिनिंग पासून सगळं मी करत होतो, सगळं. आज माझ्याकडे स्टाफ आहे, स्टाफ म्हणूच नाही शकत, माझे ते पार्टनर आहे, घरच्या सारखे आहेत. 30 डिसेंबर पर्यंत काय थोडं झालं आणि एक 10-20% याच्याने आपला बिझनेस वाढत गेला आणि फॉलोअर्स वाढत गेले, कस्टमर्स येत गेले, विश्वास बसला. बरेच डिपार्टमेंट, पोलीस, केडीएमसी, म्हणजे आता कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, आणि या लोकांची ओळख होत गेली, कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि आज आपला व्यवसाय या याच्यापर्यंत आलेला आहे असं. दादा हा सर्व सेटअप करताना तुम्हाला कुठले गव्हर्नमेंट सर्टिफिकेट घ्यावे लागले? सर्टिफिकेट पहिले तर तुम्हाला गुमस्ताचं लागतं आणि हे फूड पॅकेट क्लोज्ड आहे, त्यामुळे तुम्हाला फूड सर्टिफिकेटची वगैरे गरज नसते. जोपर्यंत मला माहिती आहे की बाबा फूड पॅकेट्स जे असतात त्यांच्यासाठी सर्टिफिकेट नसतं, गुमस्ता शॉप ऍक्ट वगैरे ते लागतं. आणि दुसरं म्हणजे बाकी काय असं काही मेजर नाही. तुम्ही फक्त एवढंच आहे की तुम्ही नीट निगा राखा. जर का लाईव्ह स्टॉक आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे प्राणी वगैरे जर का आहे, जर नीट निगा राखा. त्यांच्यासाठी एसी आपल्याकडे कंटिन्यू चालू असतो, कंटिन्यू सीसीटीव्ही सर्व्हिलन्स चालू असतो. जरी डॉग्स एकटे जरी असले 1-2 तास वगैरे जे काही असेल, थोडी जरी मुवमेंट झाली तरी ती लगेच डिटेक्ट होते. आणि त्यावेळेला माझे जे स्टाफ आहेत ते सुद्धा तत्पर असतात लगेच त्या स्थळी पोहोचायला, आणि मी सुद्धा. दादा तुमचं आता चालू वय आहे 23. तुमच्या वयाची मुलं बाहेर गावी परदेशात शिकायला जातात, पण तुम्ही इथेच आपला बिझनेस ओपन करून आहात, काय सांगाल याबद्दल? कसं आहे, परदेशात ना सगळ्यात मोठं लोकांचा हा गैरसमज आहे
की परदेशात गेल्यावर तुम्हाला पैसा मिळतो, तुम्हाला या त्या गोष्टी मिळतात. पण तुम्हाला मी हे सांगतो, माझे मित्र जे ते आता मी तुम्हाला सांगतो, दर महिन्याला मी कोणाला तरी एअरपोर्टला सोडायला जातोय. एवढं हार्ड आहे ना तिथे जगणं. तिथे कोणी कोणाशी बोलायला नाहीये. खरी बात आहे. हे जे आपण आता बाहेर जातो, हसतो लोकांना वगैरे, पहिली गोष्ट तर ते नाहीये. आई वडील नाहीये. एवढाही तुम्ही, म्हणजे मी एकदम हे वापरतो, एवढंही तुम्ही माजू नका की तुम्ही तुमच्या आई वडिलांना म्हणजे एकटं सोडून द्याल. की बाबा, तुम्हाला एक पर्सनल इन्सिडेंट सांगतो. मित्र आहे माझा, तो परदेशात होता. तो हार्ट अटॅक येऊन गेला. आई वडिलांना कोविडमुळे त्याला भेटताही आलं नाही. तर माझं स्वतःचं म्हणणं असं असतं की पैसे थोडे कमी कमवा, पण तुमच्या आई वडिलांजवळ राहा. तुमच्या आई वडिलांजवळ तुम्ही राहिले ना, तर त्याच्यानी दोन गोष्टी होतात. ते संतुष्ट राहतात की बाबा, हा माझा मुलगा, माझी मुलगी जी कोणी आहे ती माझ्या जवळ आहे. आणि शेवटी तुमच्यावर आहे किती गोष्टी तुम्ही हे करतात, किती तुम्ही कमवतात, किती काय करतात, की किती तुम्ही करू शकतात. आज माझी बहीण परदेशात आहे, मी आई वडिलांजवळ आहे, तर बाबा माझ्या आई वडील संतुष्ट आहे की बाबा ठीक आहे, एक तरी माझ्या जवळ आहे, मी ते सुखी आहेत माझ्यासोबत. काहीही झालं तर मला ते एक फोन करता, मी 5 मिनिटात घरी पोहोचतो. अशा गोष्टी आहेत. त्यामुळे माझ्या मते तरी माणसाने आई वडिलांजवळ त्याच्या स्वतःच्या देशात राहावं. कारण आपण इथे आपला जन्म झालाय, ही आपली जन्मभूमी आहे. त्यामुळे कर्मभूमी पण, जन्मभूमी आणि कर्मभूमी तुमची एकच असावी, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. दादा, तुमचा व्यवसाय पाहून हा एका दोन्याचं व्यक्तीचं काम वाटत नाहीये. हे तुम्ही सर्व मॅनेज कसं करता? माझ्याकडे माझा स्वतःचा एवढा, म्हणजे तुम्हाला सांगतो, मग देवाचे आभार आहेत की माझ्याकडे जो स्टाफ आहे ना, तो अक्षरशः म्हणजे माझ्या सगळे लहान भावासारखे. एवढा सपोर्टिव्ह आहे, एवढा सपोर्टिव्ह आहे. मी त्यांना रात्री 3ला काय, मी त्यांना 4ला जरी फोन केला आणि बोललो हे काम झालं पाहिजे, किंवा मी कधी ऑर्डर तर दिलीच नाही की बाबा हे झालं पाहिजे का, काय बाबा हे आपण करायचं का, हे करू का, हे तू करू शकतो का. मी जरी ओनर असलो तरी मी त्यांना गोष्टी विचारतो की बाबा हे करायचं का, ते करायचं का. आज माझ्याकडे टोटल 4चा स्टाफ आहे. सकाळी एक जण असतो, आमचे प्रणव म्हणून कॅप्टन आहेत, ते असतात. दुपारी एक वेगळे असतात, संध्याकाळी 2-3 जण असतात. तर असं सगळं आमचं मॅनेज होतं. आणि त्यांना त्यांचे कामं वाटून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये असं नाही की बाबा ते करतायत तर मी शांत बसतो, असं वगैरे काही नाहीये. उलट ते मला सांगतात की दादा तू बस, आम्ही करतो असं. आणि ते एवढे म्हणजे एवढे मानतात, एवढे त्यांना काय म्हणू शकतो आपण, त्यांना मान आहे की बाबा दादानी दादा आहे आणि सर वगैरे हा प्रकारच नाही आमच्याकडे. आमच्याकडे सर मॅडम हा प्रकारच नाहीये. आमच्याकडे जो येतो तो दादाच, म्हणजे मी त्यांचा दादाच, आणि ते पण माझ्या लहान भावासारखे असं. मग त्यांना काय अडीअडचणी आल्या तर तेव्हा मी आहे, मला काय आल्या तर ते आहेतच माझ्यासाठी. म्हणजे एकंदरीत तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीट करत. आणि स्टाफला माझ्या वर्ष म्हणजे आता शॉपचं चालू 1.5 वर्ष झाले. जो फर्स्ट डे पासून स्टाफ आहे तो आजपर्यंत आहे. आणि सगळे माझ्या वयाचे. आता माझ्या वयाचे, माझं स्वतःचं आपलं स्थिर मन नसतं एका जागेवर. आपण 10 ठिकाणी आपल्या गोष्टी पाहिजे असतात. हे पाहिजे, ते पाहिजे, इथे जायचं, इथे थोडं 1000-2000 जास्त भेटले तर तिकडे जा. पण आज 1.5 वर्षापासून जर का मी त्यांना पकडून आहे तर ते सुद्धा मला पकडून आहे. म्हणजे माझा आज जर का 24 तास जरी फोन बंद असला तरी मला माहिती आहे त्यांना जे कामं दिलेत, त्यांना जे त्यांचे कामं आहेत ते करतील. आणि माझा बंद झाला तरी ते माझ्या गोष्टी बरोबर मॅनेज करतात. मग कुठला कस्टमर येऊ दे, कोणाचे काही पेमेंट असो, काही असो, ते बरोबर त्यांच्या परीने मॅनेज करतात. मला पहिल्यापासून इंस्टाग्रामवरती बघत आलोय, जेव्हा तुमचे थोडेसेच काही फॉलोअर्स होते तेव्हा, आणि आता तुमचे जवळजवळ 54,000 फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती आहेत. आणि तुमचे खूप सारे हॅपी कस्टमर मी पाहतोय. आणि एक रिसेंटली ती व्हिडिओ पाहिली, त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. एवढी आनंद झाली ती पेट पाहिल्यानंतर. काय सांगेल याबद्दल? फॉलोअर्स तर तुम्हाला खरंच सांगू, सगळे याचं रहस्य विचारतात. मी खरंच तुम्हाला सांगतो, आज मी धंद्यावर बसलो, मी खोटं बोलणार नाही. मी असं काही डोक्यात ठेवलं नव्हतं की हा व्हिडिओ टाकल्यानंतर माझे एवढे हे येतील, की असं केल्यानंतर. मला ती गोष्ट आवडत गेली. मी तसे व्हिडिओज बनवत गेलो. आणि आज मुंबई नाही, नाशिक, पुणे वगैरे या मोठ्या मोठ्या सिटीजचं तर मी, ते तर माझ्यासाठी म्हणजे एकदम जवळचं झालंय. पण आज आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरून दुसऱ्या राज्यांमधून सुद्धा मला कॉल येतात. त्यांच्या भाषेत बोलतात ते लोक अक्षरशः, म्हणजे ज्यांना हिंदी सुद्धा माहिती नाही ते सुद्धा आपल्यावर ट्रस्ट ठेवून आपल्याकडे डॉग्स वगैरे मागतात. असं आहे. आणि कस्टमरचं कसं असतं, तुम्ही सर्व्हिस चांगली दिली ना, मी याच व्यवसायाचा नाही बोलत, कुठलाही व्यवसाय तुम्ही सांगा, सर्व्हिस दिली ना, सर्व्हिस, विश्वास, मी खरंच सांगतो, काही लोकांचं सोडलं तर पैसे हा खूप लास्टचा पॉइंट येतो व्यवसायामध्ये, की तुम्ही पैसे किती घेतात एखाद्या प्रोडक्टचे किंवा कुठल्याही गोष्टीचे, जी कोणती घेऊन गेली. तुम्ही सर्व्हिस काय देतात. जेव्हा कस्टमर येतोय तेव्हा तुम्ही त्याच्याशी कसं वागणूक देताय त्याला. बरोबर. तुम्ही त्याला ग्रीट करताय का, तुम्ही त्याला नीट बाबा नमस्कार या त्या गोष्टी करताय का, हे मेन आहे.
दादा खूप चांगल्या प्रकारे प्रशस्त आणि खूप मोठा आपलं शॉप आहे. यापुढे तुमचा प्रवास कसा असेल? या पुढचा प्रवास म्हणजे एवढंच आहे, कस्टमर जोडायचेत. कस्टमर पेक्षा लोक माझी नाती जोडायची आहे. नक्कीच पैसे तर कोणाला कमवायचे नाहीये, ते तर करणंच आहे, पण पहिले लोक जोडायचे आहेत मला. सेटअप मोठा करूया आणि मेन म्हणजे असं जातीवाद वगैरे प्रकार नाही, पण मला पाहिजे आपले मराठी लोक पुढे जावे. आता आपला एक मराठी हा जो इंटरव्ह्यूचा एक पॉडकास्टचा एक जो आहे, तर मराठी लोक पुढे जावे. बाकी तर लोक सगळे राज्यातले जातच आहेत. मराठी लोकांनी महाराष्ट्रात राहून धंदे करावे, बाहेरगावी परदेशात शिकायला वगैरे हे जाण्यापेक्षा माझं स्वतःचं हे एक सजेशन असेल, धंदा करा, छोट्यातला छोटा का होईना. पहिल्याच दिवशी तुम्ही बोलाल की मला डायरेक्ट ₹1,00,000 पाहिजे, 50,000 पाहिजे, असं होणं नाही, अशक्य. आज पण झोप नाहीये, पैशांचं काही ना काहीतरी गोष्टी चालूच असतात धंद्यामध्ये, काही ना काहीतरी चालूच असतात. आता तुमच्या समोर बसलोय तरी सुद्धा माझ्या डोक्यात हे की पुढचं काय प्लॅन आहे माझा, पुढे कुठे निघायचंय, कुठे जायचंय, संध्याकाळी काय. बरेच आता इथले जे तुम्हाला स्टॉक दिसतोय, जे डॉग कॅट दिसतंय, ते पाठवायचे मला लगेच. इकडे तिकडे सगळं प्लॅनिंग चालू आहे डोक्यामध्ये. असे तर पुढचा प्रवास असा राहील, सोशल मीडियाने तर साथ दिलीच, आणि सेटअप वाढवूया, अजून कस्टमर जोडूया, आणि बाकी बाकी तर काय जसं चालू आहे तसं आपण कॅरी फॉरवर्ड करत राहूया. असं आपण बऱ्याचदा पाहतो, आपण आपल्या पाळीव प्राण्याची खूप काळजी घेतो, पण तसेच असे रस्त्यावरती स्ट्रीट डॉग असतात, बरोबर. कॅट असतात, त्यांना लोक मारतात किंवा त्यांना अवहेलना करतात त्यांची. या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता? म्हणजे हे श्वान प्रेमी आहेच नाही, जे लोक घरातल्यांना पाळतात आणि बाहेरच्यांना मारतात वगैरे असं काही गोष्टी करतात. हे निस्वार्थ प्रेम आहे पहिली गोष्ट तर. त्यांचं तर आहेच आपल्या प्रती, आणि आपलं सुद्धा असलं पाहिजे. त्यांच्यासाठी छोटं का होईना, पावसाळ्यात त्यांना घरामध्ये आसरा द्या, घराच्या तुमच्या वरांड्यामध्ये आसरा द्या. घरातलं ते जास्त काही मागत नाही, एक चपाती द्या, एक काय द्या. मी म्हणत नाही डॉग फूड घेऊन जा शॉपमधून काय, घरातली चपाती द्या, दूध भात द्या, काहीतरी द्या त्यांना खायला. आणि काय करू नका, कारण शेवटी आज जे करताय ना कर्म, तुम्हाला इथेच भोगणं आहे. इथेच म्हणजे इथेच आहे सगळं तुमचं. जो कर्मकांड आहे ना, तो असा गोल आहे, चक्रव्यूह. त्यामुळे इथे तुम्ही जे काही चुकीच्या गोष्टी करताय ते फिरून तुम्हालाच येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाचं, कुठल्या काही जीव असो, त्याची काळजी घ्या, त्याची निगा राखा. थोडं का होईना पाणी पाजा, थोडं एक चपाती वगैरे या सगळ्या गोष्टी करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे सगळं करता येत नाहीये तर माझं म्हणणं असेल की त्यांना मारू तरी नका. खूप खूप धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ आमच्याशी संवाद साधण्यासाठी दिला. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि जे प्राणी पाळतायत त्यांना काय संदेश द्याल? एवढंच सांगेल, काळजी घ्या त्यांची सुद्धा, कारण ते आपले घरातले एक सदस्य आहेत. ते तुम्ही कुठूनही आणले, असं आहे कोणी दिलं वगैरे असेल ते तर सगळं बरोबर आहे, पण ते तुमच्या घरातले सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची एक चांगली काळजी घ्या. शेवटी त्यांना म्हणजे काय म्हणू शकतो आपण, प्राणी सेवा हीच सगळ्यात मोठी ईश्वर सेवा आहे, असं माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे. आणि खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद दादा.